दौंड येथील दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेची वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट भूषण राजाराम दिवेकर, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल साहेबराव घोगरे तर महिला राखीव उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट जयश्री संतोष गायकवाड यांची बहुमताने निवड झाली आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर होताच ॲडव्होकेट भूषण दिवेकर आणि ॲडव्होकेट जयश्री संतोष गायकवाड यांच्या समर्थकांनी जल्लोष करत त्यांचं अभिनंदन केलं। बार असोसिएशनच्या माध्यमातून वकिलांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच संघटनेच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करणार, वकिलांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणं, न्यायालयीन कामकाजातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं आणि बार असोसिएशन अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ॲडव्होकेट दिवेकर यांनी सांगितलं। जयश्री गायकवाड, सुमित लडकत, हिशोबनीस म्हणून ॲडव्होकेट अरविंद बाळू कोळपे, ग्रंथपाल म्हणून ॲडव्होकेट सचिन शांतीलाल रणसिंग, महिला सदस्य म्हणून ॲडव्होकेट सारिका विठ्ठल कुदळे, ॲडव्होकेट हर्षल दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट पी.जे. फुलारी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट एस.एच. शेळके यांनी काम पाहिलं। या निवडणुकीच्या कामात ॲडव्होकेट संतोष आढाव, ॲडव्होकेट रूपचंद अंभोदरे, ॲडव्होकेट किरण लोंढे यांनी विशेष सहकार्य केलं। यावेळी सहसचिवपदी ॲडव्होकेट करिश्मा सलाउद्दीन खान व सदस्यपदी ॲडव्होकेट महेश संतोष काळे यांची बहुमताने निवड झाली। या निवडणुकीमध्ये सचिवपदी ॲडव्होकेट शसुमित वसंत लडकत, खजिनदारपदी ॲडव्होकेट अभिराज संतोष भोसले यांची निवड झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.